सकाळी एवढं लवकर उठायचं असतं, कधी कधी तसं होतं. मग जपामध्ये झोप लागण्याची शक्यता असते. मग तेव्हा जर आपण इतरांना जर सांगितलं किंवा आपला व्यवहार असं जर असेल मोकळेपणाचा, तर समोरचा व्यक्ती आपल्याला सांगतो की प्रभूजी उठा. पण प्रभूजीने जेव्हा हात लावला उठायला आणि प्रभूजी जेव्हा म्हणतात हरे कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे, असं दाखवतोय की नाही मी झोपलो नव्हतो, मी समाधीमध्ये होतो. तो जर असं दाखवत असेल तर तो बाजूचा व्यक्ती परत आपल्याला उठवणार नाही. याला म्हणतात अधिकार देणं. आणि अर्जुनाने कृष्णांना अशा पद्धतीचा अधिकार दिलेले आहेत. याच्यात फायदा कोणाचा आहे? अर्जुनाचा फायदा आहे. जेव्हा आपण इतरांना अधिकार देतो आणि आपण मोकळेपणाने राहतो तेव्हा फायदा आपला असतो की आपल्या जर काय चुका होत असतील तर ते आपल्याला मार्गदर्शन करतात. आणि इथे अर्जुनाने तो अधिकार दिला. आणि आता ते अर्जुन काय म्हणतात कृष्णांना, मी शिष्यत्व स्वीकारलेलं आहे, कृपया करून मला आता मार्गदर्शन करा. आणि ह्यानंतर आता पुढच्या त्या श्लोकामध्ये म्हणतात की का मी तुम्हाला सांगतोय मला मार्गदर्शन करा, माझं गुरु बना, कारण मला याच्या व्यतिरिक्त अजून कुठलाच मार्ग दिसत नाही आहे. मला याच्या व्यतिरिक्त अजून काहीच मी सुचत नाही. मी एवढं काय तुम्हाला आर्ग्युमेंट केलेत, मी एवढे काय तुम्हाला कारणं दिलेत आणि मी माझी खूप बुद्धी लावण्याचा प्रयत्न केला, पण मला याच्या व्यतिरिक्त काहीच उपाय सापडत नाही. अर्जुनाची योग्यता काय होती माहिती आहे? अर्जुन प्रबुद्ध होता, एज्युकेटेड होता. अर्जुन हे महारथी नाही, अर्जुन हे अतिरथी होता. जे अतिरथी म्हणजे जो योद्धा अनेको महारथींसोबत एकाच वेळेस लढू शकतो. महारथी म्हणजे काय? असा महारथी जो एका वेळेस अनेको हजार रथींसोबत एका वेळेस लढू शकतो. एक महारथी. आणि ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे. अतिरथी म्हणजे अनेको महारथींसोबत लढू शकतो तो एकटा व्यक्ती, प्लस त्याला शास्त्राचं ज्ञान पाहिजे. अर्जुन असा अतिरथी होता आणि त्याला शास्त्राचं ज्ञान होतं पूर्णपणे. आणि असं ज्ञान असून सुद्धा अर्जुन स्वर्गात जाऊन आला होता. अर्जुनाने शिवजींना प्रसन्न करून त्यांच्याकडून पाशुपत अस्त्र पण घेतलं होतं. अर्जुनाला स्वर्गाचा अनुभव आहे. जसं जर एखादा व्यक्ती गावातला आणि जर तो एखादा म्हणतोय की मी ना इथेच खुश आहे, घरामध्ये किराणा दुकानामध्ये, तुम्ही मला अमेरिकेला जरी पाठवलं किंवा अमेरिकेचं सुख सुद्धा मला नको आहे, तो असं म्हणतोय. आता ही तुलना वास्तविक योग्य नाही आहे. तुलना कशाला म्हणतात की जेव्हा दोन्ही गोष्टीची तुम्हाला फॅसिलिटी आहे आणि तुम्ही त्याच्यातला एक निवडताय. बरोबर आहे? जर कोणी जर मला म्हटले की मला लाख रुपयाची अजिबात गरज नाही, मला 100 रुपयाच्या नोटमध्येच मी खुश आहे, तेव्हा त्याच्याकडे 100 रुपयाचंच फक्त त्याच्याकडे चॉईस आहे. त्याच्याकडे लाख रुपयाचं काही चॉईस नाही आहे. त्याच्याकडे लाख रुपयाचं चॉईस आहे आणि एका साईडला 100 रुपये, त्याला सांगितलं दोघांपैकी एक निवड. मग तेव्हा तुम्हाला कळेल की खरोखर त्याची चॉईस काय आहे. तसं अर्जुन जे आता इथे म्हणणार आहेत की मला काय पाहिजे, मला स्वर्गाचं राज्य किंवा स्वर्गाच्या राज्यातून किंवा कितीतरी अप्रतिम मला ऐश्वर्याची पण किंमत नाही किंवा त्याचंसुद्धा मला अपेक्षा नाही आहे किंवा ते मिळूनसुद्धा माझं दुःख नष्ट होणार नाही आहे. भगवान प्लीज तुम्ही मला मार्गदर्शन करा. म्हणजे जेव्हा अर्जुन असं म्हणतोय की स्वर्गाच्या आधिपत्याने सुद्धा माझं दुःख नष्ट होणार नाही, तेव्हा अर्जुनाला स्वर्गाचा अनुभव आहे. का अनुभव आहे अर्जुनाला स्वर्गाचा? अर्जुन स्वर्गात गेला होता, माहिती आहे तुम्हाला? त्याची स्टोरी आहे की अर्जुन स्वर्गात गेला होता. इंद्राने आपल्या बाजूला बसवलं होतं व्याससिंहासनावर, राजसिंहासनावर अर्जुनाला हाफ. आता तो काय असा एवढंसा नव्हता की दुसरा बसेल कुठे, तुम्ही म्हणलं इंद्राचा राजसिंहासन आहे. त्याचे जे वाक्य आहेत हे वास्तविक, हे गांभीर्यपूर्वक आहेत. म्हणजे नुसत्या हवेमध्ये गोळ्या मारण्यासारखं नाही.
हवेत तीर मारण्यासारखं नाही. हवेत तीर मारतात कसं माहिती आहे तुम्हाला? हवेत तीर मारतात माहिती आहे? लागला तर लागला, लागला तर लागला ते. कधी कधी काही लोक फोनवर बोलताना किंवा असे हवेत तीर कधी कधी मारत राहतात, आणि कधी कधी समोरच्या व्यक्तीला लागतो आणि तो म्हणतो की अरे तुम्हाला कसं माहिती? मग मला दिसतं किंवा मला माहिती आहे. याला म्हणतात हवेत तीर मारणं. अर्जुन हवेत तीर मारत नव्हता. आपल्याकडे इथे म्हणतात, ऐराणीमध्ये काय म्हणतात माहिती आहे का? वाऱ्याला लाता मारणं. बरोबर आहे का? मागे वाटते मी कुठेतरी म्हणत होते वाऱ्याला लाथा मारणं. अर्जुन तसा वाऱ्याला लाथा मारत नव्हता, वास्तविक म्हणत होता तो. चला आजचा श्लोक म्हणूया आपण. सर्वांनी माझ्या मागे म्हणा. नहि प्रपश्यामि ममापनुद्ध्यात् यच्छोकमुच्छोषणम् इंद्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नं वृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् नहि प्रपश्यामि ममापनुद्ध्यात् यच्छोकमुच्छोषणम् इंद्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नं वृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् नहि प्रपश्यामि ममापनुद्ध्यात् यच्छोकमुच्छोषणम् इंद्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नं वृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. कोण म्हणेल इकडे? अभी ठीक है. हे थोडं ठीक आहे. नाही तर प्रोजेक्टरचा त्याचा प्रॉब्लेम झाला आहे. नहि प्रपश्यामि ममापनुद्ध्यात् यच्छोकमुच्छोषणम् इंद्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नं वृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. नहि प्रपश्यामि ममापनुद्ध्यात् यच्छोकमुच्छोषणम् इंद्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नं वृद्धम्
राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। और कोई बोलना चाहेगा? माता जी। नहि प्रपश्यामि ममापनुद्याम् यत्शोकमुशोषणम् इन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। अजून और कोई? बसा। नहि प्रपश्यामि ममापनुद्याम् यत्शोकमुशोषणम् इन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्नमृद्धम् राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्। न ही प्रपश्यामि ममापनुद्यात्, मला आता काही दिसत नाही आहे. न मी प्रपश्यामी, यालाही चल गोष्ट. न मी प्रपश्यामी, प्रकृष्ट रूपेण पश्यामी, पश्यामी म्हणजे पाहतोय, मला दिसत नाही का आता. प्रपश्यामी मम अपनुद्यात् यत् शोकम उच्छोषणम इंद्रियाणाम. यत् शोकम, हा जो माझा शोक आहे, उच्छोषण म्हणजे याच्यापासून मुक्त होण्यासाठी इंद्रिय माझी जी शोकाने मग्न झाली होती, जळत होती, हताश झालो होतो मी, याच्यातून मुक्त होण्यासाठी मला अजून कुठलाच मार्ग आता सापडत नाही भगवान, असं म्हणून ते शरणागत झालेत अर्जुन. आणि मग पुढे दोन उदाहरणं देतात, कंपॅरिझन, तुलनात्मक. काय? अवाप्य भूमा व असपत्न वृद्धम. मला या भौतिक जगाचं जे सार्वभौमत्व आहे, कसं आहे ते अनरायव्हरली, ते बेटोक, त्याला कुठल्याही प्रकारचं कोणाचं दहशत नाही आहे, असं मला जर राज्य भेटेल. कसलं? भूमाव अवाप्य, असं राज्य मला मिळेल. या पूर्ण भूमीचं राज्य मिळेल, ज्याला कुठल्याही प्रकारचं कोणाचं शत्रुत्व नाही आहे, किंवा असं रायव्हरली ज्याला म्हणतो ते नाही आहे. आणि राज्यम सुरानाम अपि, अपि म्हणजे सुद्धा, किंवा राज्यम सुरानाम अपि, सूर म्हणजे देवतांचं राज्य जरी मला मिळालं, च अधिपत्यम, च अधिपत्य मिळालं तरी सुद्धा. म्हणजे आता एखाद्या मुलाला रडायला लागला तर तुम्ही काय करता जनरली? दुसरं एक ठेवून देता, नाही? अरे चूप ना, देव का एक. कधीपासून जीव खाल्लाय त्याने. एकदा एका ठिकाणी प्रोग्राम होता, आणि त्या प्रोग्राममध्ये कवी संमेलन होतं. आणि त्या कवी संमेलनामध्ये एक मुलगा खूप रडत होता. त्याची आई होती, त्यासोबत तिसोबत एक बाळ होतं, आणि ते रडत होतं खूप. ते जे कवी संमेलनातले जे लेखक होते, त्यांचं नाव होतं प्र.के. अत्रे. माहीत आहे तुम्हाला नाव? ते म्हटले, अहो बाई काय तो रडतोय, द्या त्याच्या एक तोंडात. तुले का हो तुम्ही, तो विचारा रडतोय, लहान बाळ द्या तोंडात द्यायला सांगतोय तुम्ही. ते लाव तोंडात द्या म्हणजे त्याचं दूध तोंडात द्या, म्हणजे तो शांत बसेल. प्र.के. अत्रे. तसं बाळ रडतो, त्याला काय करणार तुम्ही? त्याला काय ते देणार, हे घे, हे घे, बाळ, हे बघे बघे बघे, हे खुळखुळा देणार, डिंग 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 डिंग, हे घे, हे वाजतं टिंग 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 वाजतं, हे घे, किंवा हे घे, हे घे, हे घे, असं काहीतरी करतो नाही का? किंवा हे घे, हे घे, काहीतरी त्याला देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तो आपलं दुःख विसरतो आणि तो हां मस्त वाटतं, असं करतो की नाही? मग अर्जुनाचं इथे दुःख आहे, अर्जुनाचा शोक आहे, आणि त्या शोकातून मुक्त होण्यासाठी अर्जुनासाठी हे आपल्यासारखे असं डिंग डिंग नाही चालणार.
अर्जुन मोठा राजा आहे. मग त्याच्या तुलनेने तो म्हणतोय, राजाच्या तुलनेने म्हणतोय अर्जुन. अर्जुनासाठी सार्वभौमत्व, सम्राटचं स्थान प्राप्त करणं ही त्याच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. आणि हे मिळून सुद्धा, आणि त्याच्यामध्ये अनरायव्हरली म्हणजे त्याच्यामध्ये बेटोक साम्राज्य त्याला मिळावं, त्याला मिळालं, तर अर्जुन म्हणतो की हे जरी मला मिळालं ना तरी माझा शोक नष्ट होणार नाही. अजून त्याच्यावरती म्हणतायत की राज्यम सुराणाम अपी, सुरांचं राज्य म्हणजे स्वर्गलोकातलं राज्य. अर्जुन राहून आलेलं तिथे, अर्जुनाने तिथली अवस्था बघितलेली आहे. अर्जुन जेव्हा तिथे गेला होता, एकदा अर्जुनाला बोलवलं होतं. ते निवात कवच म्हणून नावाचे असुर होते, त्यांनी आक्रमण केला होता स्वर्गावर. आणि ते एवढे भयंकर असुर होते ते की ते देवतांना सुद्धा जुमानत नव्हते. मग तिथे त्यावेळेस अर्जुन गेला होता त्यांच्यासोबत फाईट करण्यासाठी. आणि अर्जुनला पण खूप हेवी गेलं ते, पण अर्जुनने त्यांना अशी जबरदस्त त्यांची फायटिंग झाली आणि अर्जुन त्यांना परास्त केलं. म्हणजे तिथलं राज्य कसं आहे, त्याच्यावर पण कसे कसे आक्रमण होतात, आणि तिथला अपुलन्स कसा आहे, तिथला वैभव कसं आहे हे अर्जुनाला माहिती आहे जाऊन आल्यामुळे. जसं मी जर सांगितलं की भुसावळला बघितलेलं आहे मी की भुसावळची काय दशा आहे, आणि पण भुसावळची एक एक गोष्ट मस्त आहे. किंवा मी जर सांगितलं की जामनेरबद्दल की जामनेर असं आहे की जामनेरमध्ये सगळ्यात बेस्ट हे, किंवा जामनेरमध्ये हे असे प्रॉब्लेम आहेत, तर त्या बोलण्यामध्ये काहीतरी अर्थ आहे का? कारण मी दर आठवड्याला इथे येतो, बघतोय, भेटतोय लोकांशी, काहीतरी त्याला तथ्य आहे. पण जर मी असं काही एखाद्या गावाचं नाव घेईन की जे गावच मला माहिती नाही, तर तुम्ही म्हणाल की अहो प्रभूजी तुम्ही तिथे कधी गेलेलं नाही, काही नाही, आणि तुम्हाला कसं काय माहिती, तुम्ही त्याच्याबद्दल सांगता असेल कसं काय? त्याला काही कनेक्शन नसणार आहे. अर्जुन जे म्हणताय त्याला पूर्ण कनेक्शन आहे. अर्जुन म्हणतायत राज्यम सुरानाम अपीच अधिपत्यम, ही जरी मला मिळालं तरी सुद्धा मला माझं शोक नष्ट करू शकत नाही. तर हा जो श्लोक आहे, आता हा श्लोक, हां लाईटी लावा आपलं मस्त वाटतं आहे की बघा, एक हाच फायदा आहे आपला की लाईट गेल्यानंतर बाहेरच्या लोकांच्या टीव्या बंद पडल्या, आरडाओरडा चालू आहे, आणि त्याच्यामुळे त्यांचं जे सुख वैभव आहे, ते राज्य आहे, ते आता दुःखाचं. पण इकडे सत्संग असं आहे की जशी कनेक्टिव्हिटी अजून चालूच आहे. अर्जुनाच्या शोकाचा आखरी श्लोक, अर्जुनाच्या शोकाचा शेवटचा श्लोक हा जो आहे, राज्यम सुरानाम अपिचा अधिपत्य, हा जो श्लोक आहे. आणि अर्जुन आता एवढं बोलल्यानंतर कृष्णांना बोलण्याला चान्स देणार आहे पुढे. आणि मग कृष्ण काही बोलायला सुरू करतात, आणि कृष्ण ज्या पद्धतीने बोलतायत ते अर्जुनाच्या शोकला आणि त्यांनी जे त्याचे आर्ग्युमेंट्स जे होते, कारण त्यांनी सांगितले होते, त्या सगळ्याचे उत्तर देत कृष्ण पुढे म्हणतात. तर हा आहे अर्जुनाच्या शोकाचा शेवटचा श्लोक. नही प्रपश्यामी मम आपनुद्यात, हा श्लोक आहे. याच्यामध्ये काय आहे, अर्जुनाची एक गोष्ट दिसते की अर्जुन आता पूर्ण शरणागत झालेला आहे, सरेंडर झाला आहे. अर्जुन सरेंडर झाला आहे, पूर्णपणे शरणागत झाला आहे. हे कशावरून सिद्ध झालं? अर्जुनाने याच्या अगोदर काही कारणं दिले, काही आर्ग्युमेंट्स दिले, काही वादविवाद केले, काही कृष्णांना चॅलेंजिंग गोष्टी पण अर्जुन बोलले. आणि एवढं सगळं करून झाल्यानंतर अर्जुन आता शिष्यत्व पत्करतायत आणि कृष्णांसमोर नतमस्तक होत आहेत. आणि हे झाल्यानंतर हे पण म्हणतात की हे भगवान, मी तुम्हाला शरण येतोय, पण त्या व्यतिरिक्त मला जे बाकीचं राज्य किंवा सार्वभौमत्व हे जरी मिळालं तरी माझा संतप्तपणा किंवा माझा जो शोक आहे तो नष्ट होणार नाही, माझे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हीच एकमेव मला आधार आहात. ही अर्जुनाची अशी त्यांची एक शरणागती किंवा अशी त्यांची अवस्था येते कृष्णासमोर प्रकट होते. याला म्हणतात डेस्परेशन. एखादी गोष्ट करण्यासाठी फार डेस्परेट असतो तो. डेस्परेशनला उतावीळ नाही म्हणू शकत, पण तो व्यक्ती फार जसं
जसं एखाद्या व्यक्तीने एखादं स्वप्न मनाशी ठेवलं आहे, किंवा ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये मुहावरा एक, मनाशी खुणगट बांधणे. माहीत होतं मुहावरा तुम्हाला? मनाशी खुणगट बांधणे म्हणजे मनाला आता आपण ठरवलं की मला हे करायचंच आहे, जिद्द बाळगणे या अर्थाने. पण जिद्द म्हणजे एक थोडासा पॅशन आहे त्याच्यामध्ये येतं, पण इथे समर्पणाची भावना जास्त आहे. एक एक अशी हे सांगतात, अब्दुल कलाम असं म्हणतायत की की माणसाने स्वप्न असं बघावं की जी त्याची नींद उडवेल. जनरली झोपूनच स्वप्न बघतात, पण स्वप्न असं बघावं की त्याची नींद उडवेल. म्हणजे जागतेपणे स्वप्न बघावे की त्याला झोपायला पण वेळ नसायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ त्यांनी जे प्लॅनिंग केलेत त्याच्यासाठी तो फार सतर्क आहे आणि खूप क्रियाशील आहे, तो खूप मेहनत करतो त्या गोष्टीसाठी. तर ती इथे अवस्था अर्जुनाची इथे दिसते आपल्याला. आणि अशा डेस्परेशन अवस्थेमधून जेव्हा अर्जुन जातोय, तेव्हा अर्जुनाला जे काय मिळणार आहे त्याच्याप्रती अर्जुन फार सतर्क राहणार आहे. आपण सतर्क केव्हा असतो? तुम्ही जर थोडा विचार केला की लहानपणाच्या एक एक काही सेकंद तुम्ही असा विचार करा की लहानपणापासून आत्तापर्यंत तुमच्या जीवनातले तुम्हाला कुठले कुठले प्रसंग आठवतात. जर तुम्ही 15 सेकंद त्याच्यावर विचार केला की लहानपणापासून तुम्हाला कुठले कुठले तुमचे प्रसंग आठवतात, तर तुम्हाला त्या प्रसंगापैकी असे प्रसंग तुम्हाला आठवतील की जे हृदयाला जास्त भिडलेले आहेत. ज्या प्रसंगामध्ये तुम्हाला काहीतरी सिरियसनेस त्या प्रसंगामध्ये आहे, असे प्रसंग तुम्हाला आठवतील लहानपणातले. 5 वर्षाच्या अवस्थेत, लहानपणापासून 0 पासून 5 वर्षापर्यंत जर तुम्ही प्रसंग आठवाल तर काय प्रसंग तुम्हाला आठवतील? काय प्रसंग होतं? आता मला एक प्रसंग आठवतो. अजून काय मला कधी आठवतं का की मी लहानपणी होतो आणि मी पाळण्यामध्ये असं नाही हॅ करत होतो, मला भूक लागली असं कधी आठवतं का? ते काहीच नाही आठवणार, कारण ते एवढं महत्त्वाचं नाही आहे. पण त्याच्यानंतर थोडं मोठं झाल्यानंतर काय आठवतं मला काय आठवतं का की तो शेजारचा आला आणि त्याने माझी एक झापड मारली? कधी आठवतं ते? साध्या गोष्टी. पण काय आठवेल? काहीतरी अशी गोष्ट आठवेल की जी, जसं मला आठवतं आहे की आम्ही दिवाळीमध्ये मी खूप घाबरायचो फटाक्या फोडायला. आता दिवाळी येणार आहे, खूप घाबरायचो त्या फटाक्यांना आणि त्याचं फाटकन वाजतात आणि जे छोटी असायची त्याला लवंगी पण लवंगी माहिती आहे का? लवंगीच म्हणतात ते बारीक असायची. मग घरामध्ये आणून द्यायचे आणि वडील द्यायचे. मग माझा मोठा भाऊ होता, तो म्हणतो की याला नाही वाजवत आहेत, मला दे. म्हटलं नाही मला पाहिजे. वाटे घ्यायला बरोबर नाही, एवढे मला पाहिजे, पण वाजवायला घाबते, असेच पडून राहायचे ते. मग तोच माझ्याकडून चोरून घ्यायचा, तोच वाजवायचा करतो. पण मी माझा हिस्सा बरोबर ठेवायचो. मग मला एक नवीन आयडिया सुचली की त्याचं लांब असं तर हे असतं, त्याला काय म्हणतात इकडे माहिती नाही, पांढरा असं हे असं काय दंडा धांडा, आणि एकदम असं नरम असतो तो, पेटायला पटकन पेटतो तो, माहिती आहे? ते अशी लांब अशी काडी एवढीसारखी अशी बोट एवढी जाळीत असायची, अशी लांब पांढरी अशी असतात, ते आम्ही घ्यायचो. त्याचा ॲक्च्युली काय उपयोग करतात माहिती आहे का? ते झाडात ते लावतात, त्याची एक शेतीसारखी होते आणि त्याला कापतात, त्याच्यानंतर त्याला पाण्यात भिजत ठेवतात आणि त्याच्यावरचं हे निघतं. इकडे पण आंबडी म्हणतात त्याला, तिकडे पण आंबडी म्हणतात, इकडे आंबडी म्हणतात. त्या आंबट लागतं ते ॲक्च्युली खायला, ती भाजी पण करतात आंबाडी. त्याला असं पांढरं मोठं फूल येतं. तर त्याचे जे त्याला कांदा म्हणतात. ते असं आतमध्ये निघते ना पांढरं एकदम असं ते नरम असतं ते काळी, आणि लगेच पेटते ती. मग आम्ही काय करायचो, ते लांब जो असतो ना त्याला असं मोठं घ्यायचं आणि त्याला एकदम असं दाबायचं, फोडायचं आणि त्याला अशी चीर पाडायची आणि त्याच्यामध्ये ते फटाके घुसवायचे आणि त्याचे वाद बाहेर काढायचे. आणि तिकडे मेणबत्ती किंवा बत्ती तिकडे अशी ठेवली की असं एवढं लांब असं की लांब उभा राहायचा आणि असं फाट वाजवली. मी एक वाजवली, मग तो कांदा फुटून द्यायचा, मग त्याच्यात परत एक घालायचे, असं करता करता तो संपवून टाकायचा, मग दुसरा घ्यायचा. तर असं आम्ही एकदा खेळत होतो. मग त्याच्यामध्ये मी माझ्या फटाक्या संपल्या आणि मी पळत आतमध्ये आलो घरात
आणि घरामधून एक पाहुणे कोणतरी आले होते आणि त्याच्यातला एक कोणतरी मुलगा होता आणि तो फुलभाज्या माहिती आहे, फुलभाज्या समजतो? फुलभाज्या काय म्हणतात त्याला? त्याला हातात एवढं असं, त्याला दारू असते, त्याला हातात घेऊन असं करतो. चुचुंदरी, सुसुंद्री म्हणता? अरे बरं, ते सुसुंद्री. तर ते तो घेऊन तो घरातून आतमधून पळत पळत बाहेर येत होता आणि मी बाहेरून पळत पळत आतमध्ये येत होतो. आणि त्याने पठ्याने काय केलं, ती सुसुंद्री ती दिली माझी छातीमध्ये टोचून. आणि ते एवढं लाल होतं ते आणि भयंकर त्याची असं आहे. अजून इथे कुणी माझ्या आतमध्ये घुसवली. मी म्हटलं बाप रे, असा बोंबलायला लागला तिथे. ते मला अजून आठवतं. म्हटलं बाप रे, आणि खूप सुचलं होतं. आणि मग हे प्रसंग कसे आहेत, एकदम सिव्हिअर प्रसंग आहेत ना. हे प्रसंग आठवण येतील. तुम्हाला पण आठवण आले असेल लहानपणी काय काय उद्योग केले होते. काय काय अशा गोष्टी. ह्या गोष्टी काय विशेष अशा गोष्टी आहेत ह्या, की ज्या आपल्याला ज्या बाबतीत आपण फार ज्याच्यामध्ये फार सिरियसनेस आहे, त्या लक्षात राहतात आपल्या पटकन. आणि अर्जुन त्यांच्या ह्या प्रसंगाला फार सिरियस होता आणि म्हणून अर्जुन आता ती गोष्ट एवढा गांभीर्यपूर्वक घेणार आहे की ती तो कधी विसरणार नाही. अर्जुन आता कृष्णाला प्रश्न विचारतात की हो कृष्ण प्लीज मला सांगायचं, मला बाहेर निघायचं आहे. तेव्हा अशी डेस्परेशन जेव्हा अवस्था असते तेव्हा एखाद्या व्यक्तीला ते मिळतं ना, तेव्हा त्याच्याप्रती तो फार कृतज्ञ असतो. आपण फार बिकट परिस्थितीमध्ये आहे आणि त्या परिस्थितीत एखाद्याने येऊन आपल्याला मदत केली, तो प्रसंग तुम्ही आयुष्यभर नाही विसरणार, त्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यभर नाही विसरणार. त्या वेळात, महत्त्वाच्या वेळात जेव्हा तो व्यक्ती एखादा मदत करतो किंवा एखादी वस्तू, जी पण कुठली गोष्ट असेल, अर्जुनाच्या जीवनामध्ये ही सगळ्यात बिकट परिस्थिती होती. आणि म्हणून अर्जुनाने श्रवण केलेलं ज्ञान आहे हे अर्जुनाला असं विचारायची गरज नाही पडली. कधी तुम्हाला गीतेमध्ये पूर्ण वाचाल, तुम्हाला कधी असं नाही विचारणार की अर्जुन विचारतो हा काय 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 ते काय बोलले तुम्ही, असं नाही झालं कधी. काय काय अच्छा अच्छा अच्छा, हा नाही ते काय म्हटलं तुम्ही, वासांची जीर्णानी यथा, ते पुढे काय, त्याच्या पुढे काय होतं, मग कृष्ण म्हणतात नाही नवानी गृहणती नरोपरांनी, असं तुम्हाला कधीच नाही मिळणार. कृष्ण बोलतात एक फ्लोमध्ये आणि अर्जुन ऐकतात एकटक लावून. का? कारण हा जो श्लोक आहे तो त्यांचा सिरियसनेस दाखवतात, त्यांची श्रवणाच्या प्रती आता त्यांची गांभीर्यता हे अर्जुन आता इथे दाखवत आहेत. आणि म्हणून पुढे येणारी भगवद्गीतेचा उपदेश, आता ही भगवद्गीता जशी म्हणतात की एक 40-45 मिनिटाचा संवाद आहे कृष्ण आणि अर्जुनामधला. एक 700 श्लोक बोलायला काय त्यांना जास्त वेळ नाही लागले. जसं आता आपण एवढे शब्द, आता एका प्रवचनामध्ये किती शब्द होतात, हजारो शब्द होतात. हे हजारो शब्द बोलण्यासाठी किती वेळ लागतो, 1 तास जास्तीत जास्त. ह्या 1 तासामध्ये एवढे सगळे बोलणार आणि ह्याच्यापैकी सगळ्याचे सगळे लक्षात घेणं, त्याचा अर्थ लक्षात घेऊन समजणं त्याचं, हे त्या व्यक्तीला जास्त गांभीर्य राहील जो व्यक्ती फार त्या गोष्टीसाठी लालायित असेल, ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी. अशी अवस्था श्रोत्याची असायला पाहिजे. एक श्रोता कसा असायला पाहिजे याची पूर्वतयारी ही आहे. आणि तसा जर श्रोता असेल तर तो ते दिलेलं ज्ञान आहे, याला म्हणतात सारग्राही वैष्णव. 2 प्रकारचे वैष्णव असतात, एक सारग्राही आणि एक भारवाही. भारवाही वैष्णव कसा असतो माहिती आहे, तो भारवाही वैष्णव असतो ना, तो श्लोक लक्षात ठेवेल, जोक्स लक्षात ठेवेल. तो नाही, सारग्राही ते लक्षात ठेवत नाही असं नाही, तो ह्या गोष्टी लक्षात ठेवेल. आणि पण पूर्ण प्रवचन किंवा जे ऐकलं त्याने त्याचा उद्देश काय आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन काय आहे जीवनामध्ये, हे तो मिस करेल. पण जो सारग्राही वैष्णव असतो तो डिटेल्स पण लक्षात ठेवतो ज्या महत्त्वाच्या आहेत, पण त्याचं लक्ष जास्त हे असतं की मला याच्यातून आज काय मेसेज घ्यायचा आहे जीवनामध्ये आणि मी काय व्यवहारामध्ये आणणार आहे, काय पॉईंट मला याच्यातून रिसीव करायचं आहे.
हे लक्षात घेणारा व्यक्ती, जीवनामध्ये उतरवणारा व्यक्ती, याला म्हणतात सारग्राही वैष्णव. असा सारग्राही वैष्णव बाकीच्या फंद्यामध्ये पडत नाही. फंदे म्हणजे काय माहिती आहे का? फंदे म्हणजे रिकाम्या गोष्टी. फंदे म्हणजे रिकाम्या गोष्टी, रिकामी चर्चा, रिकामे वादविवाद, रिकामे कानाफुसी, रिकामे काय नाही आवाजाला व्यवस्थित. हां तेच ते जे काय रिकाम्या गोष्टी, ह्या बिनाकामाच्या गोष्टी, याच्याकडे त्याचं फारसं लक्ष नसतं. ते तो ऐकतोय, अच्छा अच्छा ठीक आहे करा तुम्ही, मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. याला म्हणतात सारग्राही वैष्णव. कारण आणि असा सारग्राही वैष्णव जो गंभीर आहे, तो म्हणतो की माझ्या जीवनाचा उद्देश आता भगवद्धामात जाणं आहे आणि मी या जन्मात जाण्याचा प्रयत्न करणार 100%. 100% प्रयत्न करणं एवढं आपल्या हातात आहे. यश किती देणं हे भगवंतांचं काम आहे. त्यांना त्यांचं काम करू द्या, आपण आपलं काम करावं. आपण आपलं काम केलं पाहिजे, बाकीचं म्हणून म्हणतात की डू युअर बेस्ट अँड देन लिव्ह द रेस्ट टू कृष्ण. कृष्ण म्हणतात की तू तुझं 100% आउटपुट दे, बाकी त्याचे 100% आउटपुट, 100% तुझा प्रयत्न कर, त्याच्यानंतर काय होईल ते मी बघेन. आणि भगवंत आपल्याला ॲश्युरन्स देतात, कर्मण्यवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. तुम्ही 100% तुमचं कर्तव्य करा, कार्य करा. तुम्हाला मिळणारं आउटपुट आहे ते कृष्णाच्या हातात आहे आणि ते कृष्ण देणार, त्यांचं काम ते करणार. म्हणून ही गांभीर्यता इथे सांगितलेली आहे. आणि त्या गांभीर्याने अर्जुनाने ते श्रवण केलं. त्याच गांभीर्याने परीक्षित महाराज श्रवण करायला बसलेत. 7 दिवसाची मुदत दिलेली आहे. 7 दिवसाची मुदत, काय वॅरंटी कार्ड नाही त्याच्यामध्ये, काय गॅरंटी कार्ड नाही. 7 दिवस प्रोडक्शन तुम्ही घेतला चायना माल, 7 दिवस चालेल. बोललं 7 दिवस, 7 दिवसाची मुदत आहे. कसा वापरणार तुम्ही प्रोजेक्ट, ती वस्तू कशी वापरणार, काळजीपूर्वक वापरणार. 7 दिवसाची फक्त मुदत दिलेली आहे. आणि त्याच्यामुळे घेणारा उपदेश जे आहे ते बसले तिथे आणि ते उपदेश करतायत. आणि काय आपल्याला श्रवण करायचं आहे, गांभीर्यपूर्वक श्रवण करणार, त्याला म्हणतात गंभीरता. मग वैष्णवाचा एक गुण आहे सिरियसनेस, गांभीर्य. तो आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या भक्तीमध्ये गंभीर असतो. भक्तीत गंभीर असणं म्हणजे काय माहिती आहे? भक्तीत गंभीर असणं म्हणजे दिलेल्या नियमावलीवर तो ठाम असतो. बघा बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, भक्तगण आपल्या जीवनामध्ये भक्तीमध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न करतात, पण ते काय करतात, स्वतःला मागच्या लाईफशी कम्पेअर करतात स्वतःच्या. एकाला मी सांगत होतो, असाच मित्रच होता तो, त्याला सांगितलं की अरे आता एवढे दिवस झाले भक्तीमध्ये, एवढं छान करतो तू, अजून असं करायला पाहिजेस, हे करायला पाहिजे वगैरे वगैरे. पण तो म्हटला, अहो प्रभूजी तुम्हाला माहिती नाही माझा बॅकग्राऊंड कसा होता. मी अगोदर फार काहीतरी गडबड केलेली आहे आणि अगोदरचा माझा लाईफ फार विचित्र होता म्हणे, आता मी जरा बरं तरी आहे, असं तो म्हणत होता. म्हणजे ठीक आहे, पण मग तू मागचं जर कम्पॅरिझन जास्त करत असेल की मी पहिले तरी कसा होतो आता तरी बरं आहे, अरे असं जर कम्पेअर करत आलं की पहिले तरी मी कसं होतो, तर मग तुला आता पुढे निघायला काय चान्स आहे किती? कारण तू त्याच्यामध्ये समाधानी आहेस की पहिले तर मी कसं तरी होतो. आलं लक्षात? पहिले मी कसं तरी होतो, आता थोडं बरं आहे, मग थोडंच का बरं, अजून तर प्रयत्न करायला पाहिजेत. तर हां, हे आपण कधी कधी काय होतं, हे कम्पेरेटिव्ह हे कधी कधी चांगलं जातं का, कारण आपण खूप प्रयत्न करतोय आणि यशाबद्दल आपण समाधानी नाही आहे. त्यावेळेस आपण जेव्हा मागे बघतोय तेव्हा आपल्याला वाटतं की अरे नाही, कमीत कमी एवढं तरी परिवर्तन झालं आहे, त्याच्यासाठी ते ठीक आहे. पण आपली जी प्रगती आहे तिच्याप्रती समाधानी राहून हा विचार करणं की बघू हळूहळू जाऊ थांब माहिती ना, जाऊ थांबमध्ये आमच्यासोबत एक आमच्या कॉलेजला एक मित्र होता,
तो सांगत होता की आम्ही क्रिकेट खेळत होतो क्रिकेट, आणि क्रिकेट खेळताना आमच्या याच्यामध्ये एक मुलगा होता, एक प्लेयर होता. तो बाउंड्रीवर जायचा फिल्डिंग करायला, आणि बॅट्समॅननी एखादा जोरात शॉट मारला आणि तो बॉल त्याच्या जवळून जर जात असेल तर तो काय म्हणायचं माहिती आहे का, फोरत्ती फोरत्ती फोरत्ती, म्हणजे तो फोरत जाणार आहे 100%, आडून काय फायदा नाही. आणि बाकीची मुलं त्याला म्हणजे अरे पकड पकड अडवतो, नाही 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 फोरत्ती. असं फोरत्ती करत राहिला तर तो कसं काय अडवणार, त्याला बाउंड्री ठेवून फायदा काय त्या मुलाला. तसं कधी कधी आपल्या जीवनामध्ये अशा काही काही गोष्टी घडतात आणि आपल्याला असं वाटतं की काय ते होणारच आहे, ते असंच मी असंच आहे किंवा नाही जमणार ते मला, आणि आपण जर असंच स्वतःला म्हणू की फोरत्ती, तर सुधारण्याचा काही चान्स नाही. त्याला म्हणतात MNH. MNH नाही, HMN असं म्हणतात. HMN, हम नहीं सुधरेंगे. MNS, हम नहीं सुधरेंगे. MNS, HMS है क्या वो? HM नहीं, हम नहीं सुधरेंगे. HNS, हाँ HNS उसे बोलते, हम नहीं सुधरेंगे. पण अर्जुनाला मात्र उपाय पाहिजे होता, म्हणून अर्जुन फार गंभीरतेने श्रवण करत होता. अवाप्य भूमाव असपत्न वृद्धम. अवाप्य भूमाव असपत्न, सार्वभौमत्व, या पूर्ण सृष्टीचं सार्वभौमत्व म्हणजे फार मोठं ॲडव्हान्समेंट, खूप मोठं ऐश्वर, खूप मोठी प्रगती, चंद्रावर जाण्याची प्रगती. प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात की आज आपण चंद्रावर जाण्यापर्यंत प्रगती करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता तर चंद्रावर जाऊन काय नाही, आता मंगलवर पण जायचा प्रयत्न आहे. गेले पण मंगलावर, तिथं मंगल काहीच नाही, तर ग्रहाचं फक्त नावाचं मंगल आहे. सर्वात जास्त अशुभ जर ग्रह असेल तर त्याला मंगल म्हणतात. आणि त्याच्यावर जाऊन काय करणार बाबा, इथे पृथ्वीवर बॉम्बस्फोट चालू केले, आज चालू आहे सध्या न्यूज. तिकडे जाऊन काय करणार आहे, जाण्याचा उद्देश काय, तिकडनं काहीतरी अशा गोष्टी आपल्याला इकडे आणता येतील की ज्याचा उपयोग इथे भोगासाठी करता येईल. प्रवृत्ती मात्र सेम आहे. प्रवृत्ती जर सेम असेल, मागे एक व्हिडिओ बनला होता एकाने की भारताचा, आपण चंद्रयान 3 गेलं ना, त्याच्यानंतर एकाने व्हिडिओ बनला होता की भारत आता चंद्रावर पोहोचला आहे. मग चंद्रावर पोहोचल्यानंतर तिथे ते असे तर ते लोक असे फिरतायत, तर तिथे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी स्टॉल लावले आहेत. एक तर म्हणतात ते चाय 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 चाय, चंद्रावर चाय चाय, दुसरा म्हणतो वडा 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 वडा. म्हणजे हे तेच आहे, म्हणजे प्रवृत्ती तीच आहे. तिथे गेला तरी पण तो चाय चायने वडा वडाच करणार आहे. पण चाय चाय तरी ठीक आहे, पण चाय चाय जर भांडणामध्ये चाय चाय करायला लागला तर अजून ती प्रवृत्ती वाईट आहे. आधुनिक प्रगती जी आहे ती व्यक्तीला कुठे घेऊन चालली आज, भयंकर आपली अवस्था आहे आजच्या. टेक्नॉलॉजी जरी वाढत असेल तरी प्रॉब्लेम आपल्याला खूप जास्त वाढत आहेत सध्या. मग ही जी आपली दिशा आहे ती का सही दिशा आहे, याला म्हणतात रॅट रेस प्रगती किंवा कट थ्रोट कॉम्पिटिशन याला म्हणतात. आणि ही प्रगती आज खरोखर, जसं तुम्हाला माहिती आहे ती एक स्टोरी की प्रत्येक देशाने आपल्या देशातलं सगळ्यात बेस्ट काय एक आहे मॉडेल ते घेऊन आले होते. आणि आपल्या भारतातला पण एक गेला होता. तो काय घेऊन गेला माहिती आहे, एका भांड्यामध्ये खूप सारे खेकडं होते आणि त्याच्यावर झाकण पण नव्हता, तो त्याने आणून ठेवला तिथे. आणि लोक तिथले म्हणतात अरे इथं झाकण ठेवा, बाहेर निघतील. बाहेर बोले अजिबात बाहेर निघणार नाही, काही टेन्शन घेऊ नका. तिथे का बाहेर निघणार आहे माहीत तुम्हाला, एकमेकाचे पाय खेचता येते आणि एक पर गेला की त्याला पाय खाली खेचत. ते बोले आमच्या देशामध्ये अशी प्रवृत्ती आहे सध्या.
पाय खेचणं. कितीतरी प्रगती झाली आज. गगनचुंबी इमारत आहे पण नगण्य माणुसकी आहे. बडे बडे रस्ते आहेत पण संकुचित दृष्टी आहे. मोठे मोठे घर आहेत पण फॅमिली छोट्या छोट्या होत चालल्या. तो आजकाल काय करणार. अधिक सुविधा आहे पण वेळच नाही. आज बिचारा वडापाव खाऊन दिवस काढतोय. कुकिंग करायला वेळ कुठे एवढा. अधिक मोठ्या मोठ्या पदव्या आहेत पण वृत्ती मात्र पशुवृत्तीच आहे. दुसऱ्याचा नियम साधण्याचीच प्रवृत्ती आहे. त्याच्यामुळे आज अधिक औषधी कम स्वास्थ्य, या गोष्टी खऱ्या आहेत आज. आणि त्याच्यामुळे इथे एक रेशिओ दिला आहे की हे फॉन्ट मॅच नाही झाल्यामुळे असं दिसतं. हिंसा, बेरोजगारी, हत्या, आत्महत्या, व्यभिचार, मानसिक तणाव, बलात्कार, तलाक आणि ह्या सगळ्या गोष्टी आज वाढत चालल्यात. इथे दिसत नाही. या सगळ्या गोष्टी आज वाढत चालल्यात. रेशिओ आहे तो वाढत्या दिशेने चालला आहे. कुठल्या दिशेने चालला आहे हा? ह्या सगळ्या प्रॉब्लेमच्या दिशेने चालला आहे. मग काय आपण खरोखरी प्रगती करतोय का? नाही. आपल्याकडे हिंसा जास्त वाढत चालले, युद्धाचे प्रसंग वाढत चालले. आता बघितलं तुम्ही युद्ध, आतंकवाद, आता झाली होती बंगाल फाईल. बघितलं बंगाल फाईल? नाही बघितलं. त्याच्यामध्ये ते प्रोमोमध्येच भरपूर काय काय दिसतं. कितीतरी हिंसा झाली होती. याच्यापूर्वी आल्या होत्या काश्मीर फाईल. नरसंहार नाही, जातीसंहार. ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात? ह्या गोष्टी प्रगतीचे लक्षण आहेत? नाही, प्रगतीचे लक्षण नाही आहे. अमेरिकेमध्ये गुन्हेगारीचा रेशिओ या पद्धतीने वाढतो आहे. कुठल्या वर्षी कसं होतं तो दिल्ली ते 2000 पर्यंत. त्याच्यानंतर जास्त जे हे सगळ्या रायफली आहेत, तो माणूस उभा आहे देते ना, या सगळ्या रायफल्स आहेत. या सगळ्या गोष्टी वाढत आहेत. का हे सगळं होतं? स्पीड विदाऊट डायरेक्शन. कुठे चाललाय? डोंट आस्क. वेळ नाही मला सांगायला कुठे चाललाय. कुठे चाललाय? चाललोय मी, विचार करायला वेळ नाही आहे. कसं चाललोय मी? स्पीड, हाय स्पीडने चाललोय. त्याच्यामुळे आजची जी गती आहे ती दुर्गती आहे. इफिशियन्सी इज डुईंग थिंग राईट. ॲक्च्युली कसं पाहिजे ते? इफेक्टिवनेस इज डुईंग राईट थिंग. कार्यक्षमता कशी आहे? डुईंग थिंग राईट अँड डुईंग राईट थिंग, याच्यामध्ये फरक आहे. डुईंग थिंग राईट म्हणजे एखादी गोष्ट तो करतोय छान पद्धतीने, कुठली तरी गोष्ट करतोय. आणि दुसरी छान गोष्ट करणं, चांगली गोष्ट करणं किंवा गोष्ट चांगल्या पद्धतीने करणं, याच्यामध्ये अंतर आहे की नाही आहे? एखादी गोष्ट आहे, एखादे कार्य आहे, ते चांगल्या पद्धतीने करणं, कार्य चांगल्या पद्धतीने करणं आणि चांगलं कार्य करणं यामध्ये अंतर आहे. एखादा चोर असेल, तो चांगल्या पद्धतीने कार्य करतो की नाही चांगला, म्हणजे पकडला जात नाही आहे, शार्प माइंडेड आहे, पुरावा सोडत नाही आहे, त्याचं कार्य चांगलं करतोय. पण ते योग्य कार्य आहे का? नाही. चांगल्या पद्धतीने कार्य करणं हे जास्त महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे आहे की चांगलं कार्य करणं. आज लोकांना चांगल्या पद्धतीने कार्य करण्याचा जास्त त्याची हौस आहे. हां बघा, इथे किती छान दिलं आहे. आईच्या पदरात झोपणे हे पुढच्या पिढीला नशिबात नाही, कारण जीन्स पॅन्ट घालणारी आई मुलासाठी पदर कुठून घेऊन येणार? ही आजची आई आहे. हे काय चित्र बरोबर दिसत नाही. दिसतंय का व्यवस्थित? लाईट बंद करावं लागेल. तो कुठे गेले आमचे आयोजक? म्हणजे असं हे सगळं काय माहिती, पिक्चरचे कसलं आहे काय माहिती चित्र. हा पण ती मुलगी आहे, तिने जीन्स घातले आणि तो शर्ट घातला आहे, तो पण बटणं उलटे लावलेत. त्याच्यानंतर तिच्या हातात सिगरेट आहे आणि तोंडातून धूर बाहेर निघतोय आणि आजूबाजूचे लोक बघतायत आणि ते म्हणतात की वा, किती सुधारणा आहे आज जगामध्ये.
मग भौतिक प्रगती, मग ही सगळी प्रगती वास्तविक प्रगती आहे का? मग अर्जुन काय, याच्यावर आपण चर्चा केली. अर्जुन ह्या गोष्टी अगोदरच म्हटलेल्या आहेत की ह्या प्रगतीमध्ये मी पूर्ण एक्सपर्ट, म्हणजे 100% जरी याच्यामध्ये मी एक्सपर्टी मिळवली किंवा मी पूर्ण जगाचं जरी राज्य प्राप्त केलं तरीसुद्धा माझा शोक याच्याने नष्ट होणार नाही, हे अर्जुन पहिल्यांदाच सांगतायत. आणि आपण त्या गोष्टीमध्येच एवढा प्रगत करण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यात एवढं पुढे जायचा प्रयत्न करतोय. आणि हे आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय की याच्याने मी सुखी होणार आहे, जे अर्जुनाने अनुभवलेला आहे. आणि अर्जुन स्वर्गापर्यंत जाऊन येऊन पण अर्जुन म्हणतो की शक्य नाही ते. कृष्णा, तुमच्या उपदेशाने, तुमच्या मार्गदर्शनाने, तुमच्या आशीर्वादाशिवाय ह्या गोष्टी शक्यच नाही आहेत. आणि आपण भौतिक प्रगती किती पण जरी केली तरी आपल्याला याच्यातून सुटका मिळणार नाही आणि खरा आनंद मिळणार नाही. यहाँ तक कि अंतरिक्ष तक की प्रगति भी एक झटके में समाप्त हो सकती है. जीवन के अंत में सब कुछ छीन लिया जाएगा. जेवढे पण आपण प्रयत्न करणार आहे ना, जेवढी पण आपण प्रगती करणार आहे ना, या सगळी प्रगती, सगळे आपले जमवलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, पुंजी, ही सगळ्या गोष्टी एका क्षणामध्ये नष्ट होणार आहेत. डिमॉनिटायझेशन झालं होतं मागच्या वेळेस. एका रात्रीत अनाउन्समेंट केली, उद्यापासून 2000ची नोट बंद. नाही, 1000ची होती तेव्हा ना, आणि 500. काय बंद झालं होतं? 1000ची नोट आणि 500ची नोट. आम्ही तिकडे मायापूर यात्रेला होतो, रिटर्न निघणार होतो आणि सगळ्यांकडे 500च्या नोटा होत्या. आणि ती 500ची नोट साधा पेट्रोलवाला सुद्धा घेत नाही, डिझेलवाला. गाडीत डिझेल टाकायचं होतं आम्हाला, आम्ही ट्रॅफिकमध्ये अटकलेले, पुढची ट्रेन पकडायची आहे, पैसा असून सुद्धा तुम्ही काही करू नाही शकत. रिक्षावाल्याला म्हणतो, रिक्षावाला पहिलाच विचारतोय पैसे सुट्टे आहेत का, तुला 500 रुपये आहेत, चालणार नाही. कलकत्त्यावरून आम्हाला हावडा स्टेशनला यायचं होतं, हालत खराब झाली होती आमची. अचानक नोटा बदलल्या, आता 500च्या मागे लागलेत. त्याचं काय होणार काय माहिती नाही, पण त्याच्या अफवा खूप आहेत. 500चं नोटाचे असं होईल, तसं होईल, तसं होईल, तसं होईल. काय आहे आपल्याकडे, काय आहे आपलं? पूर्वी इंग्रजांच्या वेळात तेव्हा एकेका व्यक्तीकडे एवढी मोठी मोठी प्रॉपर्टी असायची, जमिनी असायच्या, मोठे मोठे सावकार होऊन बसलेत, खूप सारी प्रॉपर्टी त्यांच्याकडे, खूप सारी जागा आहे, जमिनी त्यांच्याकडे. आणि सरकारचा नियम आला अचानक, काय, कसेल त्याची शेती. आणि जो कसायला सुरुवात केली, जो त्याची राखण करतो, जो त्याच्यावर मध्ये उत्पन्न काढतोय, त्याच्या नावावर ते व्हायला लागलं शेती. एकाच्या व्यक्तीचं नाव असण्यापेक्षा बाकीच्या नावावर व्हायला लागलं. सडनली चेंज. काय करणार आहे तुम्ही? एक मोठा मुष्टियोद्धा होता, बॉक्सर, मोहम्मद अली. आणि तो एवढा जबरदस्त फाईट खेळायचा तो. आणि त्याचे असा एका फाईटमध्ये तो नॉकआउट करायचा डायरेक्ट समोरच्या व्यक्तीला. आणि त्याला एवढा ओव्हर कॉन्फिडन्स होता की तो जिंकल्यानंतर काय म्हणायचं माहिती आहे का, आय एम द ग्रेटेस्ट, आय एम द ग्रेटेस्ट, असे त्याचे व्हिडिओज आहेत, तुम्ही बघा तुम्ही यूट्यूबवर, आय एम द ग्रेटेस्ट मोहम्मद अली. आणि पॅरालाइज झालं त्याला, वन साईड पूर्ण निकाम. मग आता तो खेळामधून बाहेर आला. पण मग पुढचं जेव्हा ऑलिम्पिक होतं तेव्हा या माजींना मत दिलं जातं ना, थोडंसं काय म्हणतो आपण त्याला, एक मान दिला जातो, माजी असतात त्यांना. मग त्यावेळेस त्याला बोलवलं. माजी खेळाडू, मुष्टियोद्धा, पहलवान, जगज्जेता यांच्याकडून आपण ऑलिम्पिकची मशाल पेटवणार आहे. आणि ती मशाल हातात त्याला उचलता येत नाही, उजव्या हाताने करायचं आहे ना. ती मशाल त्याच्या हातात दिली आणि तो हात त्याने दुसऱ्या हाताने पकडला आणि 2 लोकांनी पकडून ती मशाल लावली. जो म्हणत होता आय एम द ग्रेटेस्ट, त्याला एकदा रिपोर्टरने विचारलं की तुमचे फार वाक्य आहेत आय एम द ग्रेटेस्ट, तुमचं काय मत आहे याच्यावर, आता तुमची अशी हालत आहे. तो काय म्हटलं माहिती आहे का, मी आतासुद्धा म्हणेन आय एम द ग्रेटेस्ट, बट नॉट बॉक्सर, आय एम द ग्रेटेस्ट फूल. मी एक नंबरचा मूर्ख आहे, मी स्वतःला फार मोठा काहीतरी समजत होतो. एका क्षणामध्ये दुनिया पलटते.
या भौतिक जगामध्ये काय स्थिरता आहे, काय स्थैर्य आहे? फक्त स्पिरिच्युअलिटीज जी आहे तीच फक्त शाश्वत आहे. बाकी या जीवनात जी कमवलेली जेवढी पण काय आहे आपली, इवन कमवलेलं शरीरसुद्धा कधी कधी ओझं होतं, ते सुद्धा आपलं नाही आहे आणि आपल्याजवळ टिकणार नाही आहे. अंत में सब कुछ छीन लिया जाएगा. एक व्हिडिओ येते, बघायचं का तुम्हाला? इसी को उठाओ तो वो उधर हिल जाएगा. देखते, काही जास्त आवाज तर नाही त्याला, फक्त बघण्यासारखं आहे. Sí, güey, nos salimos del comer. Ah, exacto, güey. Sí. No mames la gente. Sí, güey, nos salimos del comer. Ah, exacto, güey. Sí. No te अर्थक्वेक. एका क्षणात एक महिला पहाटी लवकर उठली ती आणि तिला व्हायब्रेट व्हायला लागलं काहीतरी, पहाटी 3:30-4च्या आसपास. आणि ती बघते की पुरी दुनिया झोपले, पूर्ण कॉलनी झोपलेली आहे. शहरामध्ये कुठल्या तरी एका शहरामध्ये घडलं होतं. आणि एकदम असं व्हायब्रेट व्हायला लागलं. ती उठली आणि उठल्यानंतर तिला भांडेबिंडे पडताना वाटायला, तिला वाटलं 100% आता भूकंप येणार आहे. आणि ती बाहेर निघाली घरातून. आणि बाहेर निघून ती रोडवर बघते की कुणीच नाही. आणि तिला एवढा रिलीफ वाटला, बाजूला एखाद्या रोडच्या कडेला एका ठिकाणी तिला एवढा रिलीफ वाटला की बाप रे, की ह्या पूर्ण कॉलनीमध्ये मी एकटीच अशी बाई आहे की जिला माहीत आहे की भूकंप येणार आहे आणि मी एकटीच वाचणार आहे. आणि असा विचार करतानाच बाजूचं घर तिच्या अंगावर कोसळलं. म्हणजे ती मरण्यासाठी बाहेर आली होती. विचार करा, त्या अपार्टमेंटमधला दुसरा कोण मरणार नव्हतं कदाचित. माहिती नाही काय होईल, घाबरवण्यासाठी हा विषय नाही आहे इथे. पण भौतिक जगामध्ये काय स्थिरता आहे हो, प्रत्येकाला तर माहिती आहे. अचानक मेसेज येतो तुम्हाला की हा सो अँड सो पर्सन. आणि हार्ट अटॅक आज फार कॉमन झालेत ना. हार्ट अटॅक खूप कॉमन झालेत आज. कितीतरी लोक हार्ट अटॅकमध्ये मरत आहेत. काय त्यांना काय रात्री झोपला, सकाळी उठलाच नाही. त्याच्यामुळे हे जे दुःख आहे आपलं, हे राज्यम सुरानाम अपि चाधिपत्यम. सुरांचं जरी राज्य मिळालं, देवतांचं जर राज्य मिळालं, तरी हे कृष्ण मला ते नको आहे. कारण त्याच्यामध्ये स्थिरता नाही आहे. भौतिक प्रकृती का नियम, परिवर्तन आणि विघटन. क्षिणे पुण्यम मर्त्य लोकम विशंती. उच्च लोकामध्ये जर एखादा व्यक्ती गेला तरी त्याचं पतन निश्चित. उच्च लोकामध्ये गेला तरी तो तिथे त्याचं पुण्य असेल तोपर्यंत राहील तो स्वर्ग लोकामध्ये. त्याच्यानंतर त्याचं परत खाली त्याला यावं लागेल, परत त्याचं पतन होईल. तिथे पण स्थिरता नाही आहे. आणि जरी आपण गेलो आपल्या भौतिक प्रगतीने, तरी शेवटी आपली प्रवृत्ती तीच आहे. तिथे जाऊन पण आपण चायच करणार आहे. मग भौतिक प्रगती बरोबर आहे की चुकीची आहे? मटेरियल ॲडव्हान्समेंट कॅनॉट रिमूव्ह मिझरीज. भौतिक प्रगती ही आपले प्रॉब्लेम सॉल्व करणार नाही. कुठले प्रॉब्लेम? मिझरीज. आपले आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक, जन्म, मृत्यू, जरा, व्याधी या गोष्टी आपल्या ते कमी करणार नाही. कॅनॉट रिमूव्ह अवर मटेरियल मिझरीज, बट कॅन मेक मिझरीज कम्फर्टेबल. जेव्हा जेव्हा चर्चा चालू होती की पैसा हा आपला प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही, भौतिक प्रगती प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही, तर तेव्हा एका भक्ताने सांगितलं की पण प्रभूजी ॲटलिस्ट
मटेरियल ॲडव्हान्समेंट कॅन मेक अवर मिझरी कम्फर्टेबल. आपली जी प्रॉब्लेम्स आहेत ते थोडंसं कम्फर्टेबल, थोडं समजलं तुम्हाला, कम्फर्टेबल बनू शकतो थोडंसं. प्रॉब्लेम आहेत पण थोडं सगळे सोबत बसून प्रॉब्लेम झेलू, थोडासा गप्पा मारून आणि असं करू, थोडं दुःख विसरून असं काहीतरी करून तेवढं करता येईल कदाचित. जसं एखाद्याला फार दुःख होतं आहे किंवा त्याचं फार हे होतं आहे तर मग थोडं ॲनेस्थेशिया मारला देते की ते आता बधीर झालं, मग आता काय दिसणार नाही, ते आता काही जाणवणार नाही, ते जाणवणार नाही. म्हणजे म्हणजे पेन किलर घेणं हे काय उपाय नाही आहे ॲक्च्युली. हे काय दवा आहे का पेन किलर? पण मग काय करणार, ते सहन होत नाही आहे. दातांचं जर असेल तुमचं, खास करून दाढ झाली ती असं डोकं खराब करून टाकतं, असं डोकं होतं ते. आणि हे दुःख असं पण आहे की काय कराल काय तुम्ही, काय थोबाडात माराल की दात, काय कराल काय, दात दुखायला लागल्यावर ना असं होतं की काय करू काय याला. तसं कधी कधी मन असं करतं ना की काहीतरीच करतं आणि एकदम मिजरेबल करतं आणि असं वाटतं की काय करू रे, याला कुठे आहे, याला कुठे, काय करणार तुम्ही सांगा, काहीच नाही करू शकत. समोर दिसता तर तुम्ही माराल त्याला, मन दिसत नाही आहे. म्हणून भौतिक प्रगती किती पण जरी केली आपण तरी आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करणार. अशा पद्धतीने अर्जुन इथे म्हणत आहेत की इथे काही एक उदाहरणं आहेत की आपण किती जरी प्रयत्न केले आणि किती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आपण उपाय जरी इथे हे केलेत तरी आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. मग त्याच्यामध्ये आध्यात्मिक याच्यामध्ये पण काही शास्त्र दिलेत. जसं इथे म्हटलेलं बघा, आध्यात्मिक ज्ञान हमारा धन बढ़ाता है. आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतं. धन आणि द्रव्य याच्यामध्ये थोडासा फरक सांगितलेला आहे. धन आणि द्रव्य. एक लहानपणी मी एक सुविचार पाठ केला होता, 8वीला असताना की 10वीला असताना. म्हणजे आम्हाला असं होतं की सकाळी प्रार्थना व्हायची, प्रार्थनेनंतर रोज एका मुलाने एक सुविचार म्हणायचा, पाठ करून यायचा. तुम्ही पण असं केलं असेल ना? तर तो सुविचार माझ्या लक्षात आहे असून, तर मी समोर आलो, लगेच बोललो मस्तपैकी. माणसाला द्रव्याची इच्छा नसते, परंतु तीच इच्छा माणसाला पशु बनवते. मग आमचे सर होते, वा 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 वा. मला त्याचा काहीच अर्थ माहिती नाही. द्रव्य म्हणजे काय? द्रव्य म्हणजे पाणी हे द्रव्यासारखं असतं, म्हणजे पाणी हे द्राव आहे एवढं फक्त माहिती होतं, लिक्विड आपण त्याला म्हणतो. मनुष्याला द्रव्याची इच्छा असते, परंतु तीच इच्छा माणसाला सॉरी मनुष्याला नाही, पशूंना, चुकीचं बोललो मी. पशूंना द्रव्याची इच्छा नसते, परंतु तीच इच्छा माणसाला पशु बनवते. हा सुविचार येतो. पशूंना द्रव्याची इच्छा नसते, परंतु तीच इच्छा माणसाला पशु बनवते. द्रव्य म्हणजे संपत्ती. पशूंना त्याचं काय? मागे मी तुम्हाला स्टोरी सांगितली होती बघा, एका वाघाला 1 रुपया मिळाला सर्कशीतला, नाही माहिती? सांगितलं होते मागच्या वेळेस. सर्कशीतला वाघ नाचल्यानंतर खूप लोक पैसे पाठवतात, फेकतात. तर असाच एकदा पैसे फेकता फेकता 1 रुपया त्याच्या पिंजऱ्यामध्ये गेला. त्याच्या मनामध्ये विचार आला की लोक खूप बोलत आहेत की खूप माणसं पैसे खातात, ते पैसा नक्की खातात तरी कसे काय, मी पण खाऊन बघतो. मग त्याने तो 1 रुपया खाल्ला वाघाने. जंगलाचा राजा आहे आणि 1 रुपया खाल्ला आणि रात्रभर गडबडा लोळतोय तो, त्याचं पोट एवढं दुखायला लागलं. 1 रुपया आहे असं गडबडा लोळतोय. आणि सकाळी त्या यांनी बघितलं की अरे वाघाला काहीतरी झालं आहे. आणि मग त्याने बघितलं आणि त्याला समजलं की पोटात काहीतरी आहे याच्या. आणि मग त्याने त्याला असं काहीतरी खाऊ घातलं लिक्विड. जसं मुलांना पैसा गेल्यावर काय करता, मग त्याला केळी खूप खाऊ घालतात, मग त्या केळ्यांच्या सोबत तसं वाघाला काहीतरी खाऊ घातलं. आणि त्याच्यानंतर तो पैसा जेव्हा बाहेर निघाला तेव्हा वाघ म्हटला, बाप रे, 1 रुपया पचवता म्हणजे हालत खराब झाली. हे लोक एवढे पैसे कसे खातात? माणसांची खरोखर कॅपॅसिटी बाबा पचवण्याची. तर तशी माणसाला ती पशु बनवते वास्तविक द्रव्याची इच्छा. द्रव्य म्हणजे ज्याच्यामध्ये जे गॅजेट्स असतात किंवा जे आपण सुख उपभोगी वस्तू जमा करतो. आणि धन म्हणजे ज्याचं व्हॅल्यूज रोज वाढत जातं, त्याला वास्तविक धन म्हणतात.
किंवा जे आपलं व्हॅल्यू वाढवतं त्याला धन म्हणतात. आणि द्रव्य ज्याचं व्हॅल्यूज घटत जातात. कुठल्या कुठल्या अशा वस्तू जसे व्हॅल्यूज घटत जाते? सगळ्याच गोष्टी व्हॅल्यूज घटत जाते. प्रोजेक्टर गेला आता ते याला कोण घेणार आहे 50 रुपयाला? इवन आपल्या शरीराची व्हॅल्यू सुद्धा घटत जाते. घटते की नाही? घटते की नाही? किती पण कर्तबगारी माणूस असू द्या, मोठा असू द्या. एक मुलगा आहे 40-45 वर्षाचा झाला, खूप पैसा आहे, नोकरी पण चांगली आहे, लग्नच जुळत नाही. का? दिसायला एकदम मस्त आहे, गोरा पाण आहे एकदम. प्रोग्राम नंतर विचारू नका मला, तपास नका सांगू कुठला. पण लग्नच जमत नाही. का? त्या बॉडीची व्हॅल्यूज आता कमी होत चालले. 45 झाले त्याचे आता, नाही शक्य त्याला. मुली शोधतो पण मुलगी पण विचारते की अरे एवढा पैसा आहे ते, पण वय त्याचं एवढं वाढलं आहे. आणि उलटं केलं तर मुलीचं पण तसंच होतं. सगळ्यात अगोदर तर वय विचारतात, बॉडीची पण किंमत घटते हळूहळू. आणि म्हातार झालं तर काहीच किंमत नाही. ओ, म्हाताऱ्या माणसाला काही किंमत नाही. तुम्ही म्हातारे व्हा, तुम्हाला कळेल. पण त्यातल्या त्यात भक्त समाजामध्ये एक चांगली त्यांना एक ऋण, आणि एक सभ्य समाजामध्ये एक त्यांना ऋणची किंमत असते, त्याच्यामुळे ते रिस्पेक्ट करतात. पण आज लोक म्हाताऱ्यांची अजिबात किंमत नाही. मुलं तर आजकाल बाहेर गेले शिकण्यासाठी, मुलं बाहेर गेले. आई वडिलांनी फार प्राऊडपणे त्याने शिकवलं, माझा मुलगा अमेरिकेत असतो. अहो 2 लाख रुपये कमवतो महिन्याचे तो. अहो पण तुम्ही मेल्यानंतर मरायला आला तुम्हाला पाणी कोण पाजेल? नाही ते ठीक आहे, ते काय आता काय आहे, ते जगाची रीत आहे, तर काय करणार. पण अमेरिकेत आहे एवढं गर्वाने सांगतो तो ना, असं की जसं काही त्यांनी फार मोठं काही ते चंद्रावरच गेला तो. ठीक आहे, आज काय करणार. आज आई वडील खूप शिकवतात मुलांना मुलींना, आणि आपल्या जवळ कोण नाही. 4 मुलं आहेत, 3 मुलं खूप हुशार आहेत. एक डॉक्टर झाला, एक इंजिनियर झाला, आणि एक वकील झाला, आणि चौथा होता नुसता अनपड येतो. काय करतो तो? आहे घरीच, घरचं दुकान सांभाळतो. तोच पाणी पाजायला येणार तुम्हाला, तोच तुमच्या मदतीला येणार आहे. बाकी सगळे आपापल्या रूमवर गेले. याचा अर्थ मुलांना एज्युकेट करू नये असं नाही आहे, पण प्रवृत्ती जी आहे आज ती चुकीची आहे. आणि जेवढं आपण या भौतिक गोष्टीमध्ये प्राऊड फील करतोय, त्या सगळ्या ढकोसला आहे. याच्यामध्ये प्रॅक्टिकॅलिटी काहीच नाही आहे, व्यावहारिकता काहीच नाही आहे. आणि म्हणून आपल्याला आध्यात्मिक ज्ञानाची आवश्यकता आहे, आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी गुरूंची आवश्यकता आहे. आणि म्हणून इथे डेस्परेशनमध्ये अर्जुनाने कृष्णाचा आश्रय घेतला की कृष्णा, मी ह्या सगळ्या गोष्टी बघून चुकलोय, राज्य बघून चुकलोय मी. एका क्षणात आमचं राज्य केलं. युधिष्ठिर महाराज राजा होते, जुवा खेळायला बसले. अरे खेळता 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 काही मिनिटामध्ये होते असं नव्हतं झालं. एवढं मेहनत करून त्याने एवढं आपला वारणा इंद्रप्रस्थ तयार केला होता, जे बघायला स्वर्गातले देवता यायचे, ज्याची ख्याती किती होती, ते असंच गेलं त्याच्या हातातून. बायकोला पण हरून बसले, राज्य तर सोडाच, स्वतः सुद्धा हरले, गुलाम झाले. विचार करा. अर्जुनाला माहिती आहे भगवान सगळं बघितलंय आम्ही. सम्राट होतो एका काळी, आणि आता करोडपती कुठे आणि रोडपती कुठे बघितलं आहे. स्वर्गाचं राज्य पण बघितलंय भगवान आम्ही, तिथे पण प्रॉब्लेम्स आहेत, फार फायटिंग आहे. आम्हाला आता तुम्ही आश्रय द्या आणि तुम्ही मला मार्गदर्शन करा. ही डेस्परेशन आहे अर्जुनाची. आणि म्हणून
कृष्णाने दिलेला उपदेश अर्जुनाने फार गांभीर्यपूर्वक जीवनामध्ये घेतला. तो जर गांभीर्य आपल्यामध्ये असेल, भगवद्गीता समजायला वेळ लागणार नाही. हरे कृष्ण. कोणाचा काय प्रश्न आहे? या प्रोजेक्टरला काहीतरी करावं लागेल. आज कोण काय अनाउन्समेंट आहे? कुठे गेले बाकी सगळे? कुकिंग झालं नाही अजून? तिकडे कोण आहे? सुदर्शन तिकडे काय करतं? काही अनाउन्समेंट आहे? आज कोण आहे जे फर्स्ट टाइम आलेले प्रोग्रामला? ईश्वर महाजन प्रभू, स्वागत आहे तुमचं. सेकंड टाइम? ओके. ते फर्स्ट टाइम आले जाते. ओके. तर तुमचं ह्या सत्संगमध्ये आणि इस्कॉन जामनेरच्या प्रोग्राममध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही अशाच पद्धतीने येत राहावं. आणि आम्ही श्री श्री राधा मुरलीधरजी, गौरनीताई, प्रभुपादजी यांच्या चरणी प्रार्थना करतोय की तुमची भक्तिमय जीवनाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने होवो आणि तुम्ही अशाच पद्धतीने भक्तीत प्रगती करत राहो, ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. तुम्ही असंच प्रोग्रामला या आणि आमच्या सगळ्या भक्तांचा उत्साह वाढवा. ह्या नवीन भक्तांचं आपण स्वागत करूया. 3 वेळा मोठ्याने हरे कृष्ण महामंत्र म्हणून, हरी बोल म्हणून, हरी बोल, हरी बोल, हरी बोल. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि काय अनाउन्समेंट आहेत आपले? पुढचा एक रविवार आहे जिथे हा प्रोग्राम होईल. त्याच्यानंतर 7 तारखेपासून म्हणजे पुढच्या महिन्यात कार्तिक महिना येतो. कार्तिक महिना म्हणजे 7 तारखेला कोजागिरी आहे, शरद पौर्णिमा, आणि तेव्हापासून कार्तिक महिना सुरू होतो. कार्तिक महिन्यात आपण इथे दीपदान करणार आहे. आणि कार्तिक महिन्यात प्रोग्राम अरेंज केले होते मागच्या वर्षी आपण. यावर्षी पण कसे कसे करायचे. पण एवढं मात्र नक्कीच लक्षात ठेवा की कार्तिक महिन्यातला एक पण प्रोग्राम मिस नका करू. कार्तिक महिन्यामध्ये राधाराणीची विशेष कृपा, राधाराणींचा महिना आहे तो. त्या महिन्यामध्ये आपण सत्संग केलं, त्या महिन्यामध्ये आपण दीपदान केलं. आपल्याला त्याचं महात्म्य किती आहे याची कल्पना पण कधी राहणार नाही, एवढं त्याचं महात्म्य आहे. तर त्यामुळे कार्तिक महिन्यातले सत्संग सगळ्यांनी, कार्तिक महिन्याचं काय आताच सुरू कंटिन्यूशन याला करा आणि जास्तीत जास्त लोकांना सांगण्याचा प्रयत्न करा की कार्तिक महिन्यात कमीत कमी त्या महिन्यात तरी या. पुढच्या आठवड्यापासून सर्वांना सांगायला सुरू करा, जेणेकरून सर्वांना याचा लाभ मिळाला पाहिजे.